नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जे कम्प्युटर ड्रीम्समध्ये स्वागत आहे. आजची भरती खूप महत्त्वाची असणार आहे, कारण की इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अंतर्गत 11,403 पदांची नवीन पदभरती निघालेली आहे. यामध्ये तुम्हाला ताज स्टार्टिंग पेमेंट हा 24,050 असणार आहे. यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता फक्त पदवी प्राप्त असणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओसोबत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत थेट मुलाखतीवरती जी नवीन पदभरती निघालेली आहे तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओचं लिंक देत आहे. तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप चॅनलचं लिंक आणि फेसबुक पेजची लिंक दिली आहे, त्याला पण नक्कीच फॉलो करा. तर चला आजच्या भरतीकडे वळूयात. बघा, तुम्हाला स्क्रीनमध्ये संपूर्ण जाहिरात दिसत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अंतर्गत 11,403 पदांची नवीन पदभरती निघालेली आहे. यामध्ये पोस्टचं नाव असणार आहे कस्टमर सर्व्हिस असोसिएट आणि क्लर्कचे. यामध्ये तुमचं जॉब लोकेशन हे ऑल ओव्हर इंडिया असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला लागतात 24,050 पासून स्टार्टिंग पेमेंट भेटणार आहे. यामध्ये बघा, आता तुम्हाला कोणत्या राज्यासाठी किती रिक्त जागा असणार. सर्वप्रथम बघा, यामध्ये उत्तर प्रदेश या राज्याकरता 1,731 जागा रिक्त असणार आहे. कर्नाटकमध्ये 1,414 जागा रिक्त आहे. महाराष्ट्राकरता 1,051 जागा रिक्त आहेत. त्यानंतर वेस्ट बेंगॉलसाठी 946 जागा रिक्त आहेत. गुजरातमध्ये 698 जागा, तमिळनाडूमध्ये 675 जागा रिक्त असणार. मध्य प्रदेशमध्ये 570 जागा आणि बाकीचे तुम्ही राज्यानुसार बघू शकता की कोणत्या राज्यामध्ये किती रिक्त जागा आहे. मी फक्त महाराष्ट्राचं तुम्हाला सांगून दिलेलं आहे व दुसऱ्या 2-3 राज्याचं सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, आता यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणे आवश्यक असणार आहे, तर यामध्ये तुम्हाला डिग्री घेणे आवश्यक असणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला तुमची जे डिग्रीचे सर्टिफिकेट तो प्रॉपर दाखवायचे. समजा तुम्ही लास्ट इयरमध्ये आहात तर तुम्ही फॉर्म भरत असं काही होणार नाही आहे. तुमचं सर्टिफिकेट आलं असेल तरच तुम्हाला ते फॉर्म भरावं लागणार आहे. त्यानंतर बघा, यामध्ये आता एज लिमिट काय लागणार आहे, तर एज लिमिट ही तुमची 18 ते तुम्हाला 30 वर्ष एज लिमिट असणार आहे. आणि यामध्ये जनरल EWS मध्ये कोणतेही रिलॅक्सेशन नाही भेटणार. OBC करता येतं 3 वर्षाचं, SC ST करता 5 वर्षाचं आणि जे पण कोणी बँकेच्या दुसऱ्या ब्रँचमध्ये किंवा काम करतात त्याला 10 वर्षाचं कसं भेटेल. आणि ज्या महिलांचा डिवोर्स वगैरे झालेला आहे किंवा झालेला आहे तर त्यांना येथे 18 ते 35 वर्ष एज लिमिट असणार आहे. त्यानंतर बघा, आता यामध्ये तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस काय असणार. सर्वप्रथम तुमची येथे ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार, ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेजचे 30 प्रश्न 30 मार्क करता 20 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. त्यानंतर येथे न्यूमेरिकलचे येथे 35 प्रश्न 35 मार्क करता 20 मिनिटं टायमिंग भेटणार आहे. त्यानंतर रिझनिंगचे 35 प्रश्न 35 मार्क करता आणि 20 मिनिटं टायमिंग भेटणार आहे. असा 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि 60 मिनिट तुम्हाला ते टाईम भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग 0.25 असणार आहे. त्यानंतर बघा, सेकंड तुमचं मेन एक्झाम घेतली जाणार, त्यामध्ये जर्नल फायनेशन याच्या अंतर्गत 40 प्रश्न असणार आहेत 50 मार्क करता. त्यानंतर जनरल इंग्लिशचे 40 प्रश्न 40 मार्क करता, रिझनिंगचे 40 प्रश्न 60 मार्क करता आणि अशा मिळून तुमचा 160 प्रश्न असणार आहे 200 मार्क करता 125 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग हे 0.25 असणार आहे. त्यानंतर तुमची येथे LLPT एक एक्झाम घेतली जाणार आहे, ज्यामध्ये तुमचं लोकल लँग्वेजबद्दल तुम्हाला विचारलं जाणार आहे आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर बघा, आता यामध्ये ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे. SC ST PWD ESM DESM यांच्याकरता 175 रुपये आणि जर्नल EWS OBC कास्ट करता 850 रुपये ॲप्लिकेशन फी असणार आहे. बघा, आता असे कोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट ऑर नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असणे आवश्यक असणार. एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुमचं 10वीचं 12वीचं जे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही येथे अप्लाय. बघा, आता यामध्ये तुमची ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 1 ऑगस्ट 2026 पासून झालेली आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 21 ऑगस्ट 2026 असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नोटिफिकेशन लिंक आणि ॲप्लिकेशन लिंक भेटून जाईल. जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असाल तर नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.